नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. वडापाव हा कोणाला नाही आवडत, सर्वांनाच अगदी प्रचंड आवडतो. तर आपण आज घरगुती पद्धतीने घरच्या घरी कशा पद्धतीने वडापाव करायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. चला तर मग इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत. कुकरमध्ये छान पाणी घालून बटाट्याच्या वर पाणी ठेवायचं आहे आणि छानपैकी आपल्याला हे कुकरमध्ये बटाटे मस्त 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपण बटाट्यासाठी लागणारं जे सारण आहे त्यातील मसाला तयार करूया. इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर 3 ते 4 अद्रकचे तुकडे आणि लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या त्यानंतर टाकलेल्या आहेत. 1 चमचा जिरं, त्यानंतर 2 ते 2.5 चमचा ॲड करून घेऊया आणि मिक्सरला छानपैकी फिरवून घेऊया. हा मसाला आपला इथे तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपण वडापावसाठी जे वरचं कोटिंग असतं ते आता आपण पाहूया. इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गरजेनुसार अशा पद्धतीने पाणी घालून छानपैकी रईच्या साहाय्याने फेटून घ्यायचं आहे. जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको, मीडियम प्रकारचं कोटिंग वड्याला होईल अशा पद्धतीची बेसनची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आता ॲड करूया आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि छानपैकी मीठ आपल्याला ह्या पेस्टमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण ह्यामध्ये ॲड करूया एक अर्धा चमचाच्या कमीच थोडासा खायचा सोडा ह्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे आणि छानपैकी पेस्ट रईच्या साहाय्याने अशा पद्धतीने फेटून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायचं आहे सोड्याला आणि मिठाला. पाहू शकता तुम्ही अशाच पद्धतीने अगदी. त्यानंतर बटाटे हे शिजले आहेत का बघूया. छानपैकी बटाटे हे शिजून झालेले आहेत. त्यानंतर वड्यासाठी जे सारण लागतं त्याला आपण छानपैकी फोडणी देणार आहोत. इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. 1 पळी तेल घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा राई कडकडून घ्यायची आहे आणि त्यानंतर 5 ते 7 कढीपत्त्याची पानं आपल्याला तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहे आणि आपण जे वाटण तयार केलं होतं ह्या तेलामध्ये 1 ते 1.5 मिनिटासाठी छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने. त्यानंतर ह्यामध्ये आपण ॲड करूया अर्धा चमचा हळद पण छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे अगदी अशाच पद्धतीने. जास्त वेळही या सारणाला आपल्याला तेलामध्ये परतवायचं नाही आहे. पाहू शकता तुम्ही आपलं जे सारण आहे छानपैकी तयार झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये शिजवलेले बटाटे जे आहेत ते बारीक करून मॅश करून घेतलेले आहेत आणि छानपैकी ह्या फोडणीमध्ये आपण ते मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये जो मसाला आहे तो मसाला ह्या बटाट्यामध्ये छान प्रकारे उतरणं आवश्यक आहे. तो मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये आपण ॲड केलेला आहे चवीनुसार मीठसुद्धा छानपैकी आपल्याला ह्या सारणामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जेवढं चांगल्या पद्धतीने बटाट्यामध्ये हे सारण एकत्रित कराल तेवढा तुमचा वडा छान लागेल. त्यानंतर आता आपण ह्यामध्ये हिरवी कोथिंबीर ॲड करूया. कोथिंबीर पण छान प्रकारे आपण मिक्स करून घेऊया. पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आता आपण वडे करायला घेऊया. इथे पाहू शकता तुम्ही पेड्याच्या आकारासारखा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही हाताच्या साहाय्याने अलगद प्रेस करून घ्यायचा आहे आणि थोड्याशा गोल आकारामध्ये हा वडा आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही अशा छोट्या साईजमध्ये आपल्याला बटाटा वडा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपले जे वडे आहेत छानपैकी तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण जी बेसनची कोटिंगसाठी पेस्ट तयार केलेली होती तर ती आपल्याला यूज करायची आहे. बटाटा वडा हा नेहमी तळताना जर तुम्हाला हाताने टाकता येत नसेल, बेसन जास्त प्रमाणामध्ये तेलामध्ये उडत असेल तर काय करायचं आहे, 1 पळी घ्यायची आहे, चमचा घ्यायचा आहे आणि त्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने अलगद बेसनच्या पेस्टमध्ये वडे टाकून तेलामध्ये अलगद सोडून द्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता. त्यांना हाताच्या साहाय्याने जर वडा हा तेलामध्ये टाकता येत नसेल तर अगदीच अशा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही वडा हा तेलात सोडू शकता. बटाटा वडा बेसनच्या पेस्टमध्ये घोळून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने तेलात सोडून द्यायचं आहे. तर आता आपण हे जे वडे आहेत छानपैकी एक सोनेरी रंग येईस्तोवर तळून घेऊया. वरतून जर वडा तळलेला नसेल तर थोडं तेल ॲड करून आपल्याला ते छानपैकी वडे तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही.
जितकी तळण्याची बाजू राहिलेली आहे थोडंसं तेल टाकून तुम्ही अशा पद्धतीने वड्यांना तळून घ्यायचं आहे आणि पलटवायचं आहे. वडे छानपैकी सोनेरी कलर येईस्तोवर तळून घेऊया. पाहू शकता तुम्ही इथे आपले वडे छानपैकी तळल्या गेलेले आहेत. आता आपण हे वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता वा वडा हा छानपैकी तळला गेलेला आहे. त्यानंतर आपण तयार करणार आहोत वडापावसोबत जी चटणी असते त्या चटणीला आपण वडापाव लावून खातो ती. तर उरलेलं जे बेसनाचं पीठ आहे अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये छानपैकी तळून घ्यायचं आहे. सोनेरी रंग येईस्तोवर अशा पद्धतीने. आणि त्यानंतर मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुकडे करून आपण बेसन पेस्ट तळून घेतलेली होती ती छोटी छोटी प्रकारच्या भजी टाईपमध्ये जे तयार झालेलं आहे त्याला आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण ह्यामध्ये ॲड करूया कांदा लसूणची पेस्ट, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट, लाल चटणी. तुम्ही पाहू शकता आपली चटणी ही छानपैकी तयार झालेली आहे. पाव घ्यायचा आहे. पावाला अर्ध्यामध्ये मधोमध कापायचं आहे आणि त्याच्यावरती आपण तयार केलेली चटणी छानपैकी टाकूया. आणि त्यानंतर आता तयार केलेला वडा हा पावमध्ये आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आणि सोबत हिरवी मिरची पण तळून घ्यायची आहे आणि चटणीसोबत वडापाव हा आपला मस्तपैकी सर्व करायचा आहे. तर आजचा घरगुती वडापाव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.